काय काय आज या कारवाई दरम्यान घडामोडी आहे जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत। गोविंद, कालचा दिवस आपण पाहिला, सध्या आपण बँड्रा स्टेशनच्या इथे दिसताय, काय नेमकं किती तणाव परिस्थितीमध्ये दिसतोय आणि कशा पद्धतीने आज आता ही तोडक कारवाई सुरू राहणार आहे? एकूणच आपण जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्यानुसार ही सगळी जी आहे बांद्रा रेल्वे स्टेशनच्या म्हणजे ईस्ट भागातली ही सगळी जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीवर ही सगळी कारवाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात जवळपास म्हणजे 50 ते 60% ज्या झोपड्या आहेत त्या हटवण्यात आल्या आहेत। साधारणतः 5 दिवस ही कारवाई चालू राहील अशा पद्धतीचं स्पष्ट संकेत जे आहेत ते रेल्वेकडून देण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलीस असेल, त्याचबरोबर RCF म्हणजे राज्य राखीव दल असेल किंवा मुंबई पोलीस असतील, या सर्वांच्या वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आता या ठिकाणी सगळे जे डंपर असतील किंवा बाकीचं जे सगळं साहित्य आहे, पोकलेन असतील, या सगळ्या झोपडपट्ट्या हटवण्यासंदर्भातलं जे साहित्य आहे ते या ठिकाणी आणण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। साधारणतः 10 नंतर ही तोडक कारवाई जी आहे ती सुरू होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल ही तोडक कारवाई सुरू असताना पोलिसांवर काही समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांनी दगडफेक केली होती आणि त्याच्यामध्ये काही अधिकारी असतील, पोलीस असतील, ते जखमी झाले होते। आणि याच पार्श्वभूमीवर काल रात्रीची यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड अशी आहे की पोलिसांनी काही ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केल्याचं पाहायला मिळतं आहे। ड्रोनचं फुटेज असेल, CCTV फुटेज असेल किंवा मोबाईलचे जे व्हिडिओ आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून दगडफेक करणारे जे लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करून ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळते आहे। आतापर्यंत 12 ते 14 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचंही कळतं आहे। एकूण आज कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी जे आहे तो चोख बंदोबस्त लावल्याचं पाहायला मिळतं आहे। साधारणतः 10 वाजता ही कारवाई सुरू होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक माहिती अशी सांगितली जाते की या संपूर्ण झोपडपट्ट्यांमध्ये 90 ते 100 अशा झोपड्या आहेत ज्या अधिकृत आहेत, परंतु त्यांना कट ऑफ डेट कितीची लावण्यात आलेली आहे याबाबतचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाहीये। परंतु या झोपड्या सोडून इतर सर्व ज्या झोपड्या आहेत त्या निष्कासित केल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आजच्या कारवाईच्या दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात आलेल्या आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांची घरं निष्कासित करण्यात आली, ज्या लोकांची घरं तोडण्यात आली, त्या सर्वांचे जे संसार आहेत ते उघड्यावर आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहे। ते जे लोक आहेत या ठिकाणी उघड्यावर आपला सगळा जे काय दिनचर्या आहे अगदी गोविंद, अवैधरित्या बांधलेले हे खरं तर झोपड्यांचे इमले होते आणि ते पाडणं ही काळाची गरज होती। अनेक वर्षांपासून या कारवाईसाठी बरेच प्रयत्न सुरू होते। अर्थात यावर काही झोपड्या जसं तुम्ही सांगितलं हे वैध आहेत, अर्थात याच्यावरच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। मात्र आज दिवसभर या कारवाईवर आपलं लक्ष असेल। साधारण 10 वाजता या तोडक कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। कालचा गोंधळ पाहता पोलिसांनी आता आणखी कुमक लावलेली आहे। दंगल नियंत्रण पथक सुद्धा, त्याची सुद्धा फोर्सची गाडी या ठिकाणी दिसते। एकंदरीतच आज या संपूर्ण भागावर आज लक्ष असणार आहे। गोविंद, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपण अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।